मनसेचे नेते वसंत मोरे पक्षाला जय महाराष्ट्र केलाय त्यांनी आज, आणि त्यांच्याशी संवाद साधतात माझे सहकारी मिकी घई. लढू शकत नाही आणि त्यासाठी जर शहरातले काही पदाधिकारी काम करत असतील तर मला वाटतं की हे चुकीचं आहे. ज्या शहरामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती, ज्या शहराचा विरोधी पक्षनेता मनसेचा होता, ज्या शहराचा विरोधी पक्षनेता वसंत मोरे होता, त्या शहरामध्ये मनसेची ताकद आहेच ना. मग त्या शहरामध्ये मनसेची ताकद नाही असं दाखवायचं काय कारण आहे? चल दादा, तुम्ही इच्छुक आहात का लोकसभेसाठी? आणि म्हणजे तुम्हाला विरोध होतोय तुमच्या पक्षातून? 100% मला माझ्याच पक्षातून विरोध होतोय, वारंवार विरोध होतोय. आणि मला वाटतं की मला सारखं सारखं माझ्या एकनिष्ठेवरती का मला प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. वारंवार माझ्यावरती लोकांना आता संशय यायला लागला की हा नाटक करतो का काय. आणि ह्याला जबाबदार पुणे शहरातली कोर कमिटी आहे. कोर कमिटीच्या माध्यमातून हे जे काही निगेटिव्ह अप्रोच दिले जातात हे चुकीच्या पद्धतीने दिले जातात. कोण देतंय निगेटिव्ह अप्रोच? कोर कमिटीची लोक आहेत. ती नावं घ्या ना तात्या, तुम्ही एवढं आता सोड सुट्टी दिली आहे, एवढं टोकाचा पाऊल उचललंय. मी नावं कुणाची घेऊ इच्छित नाही. चल नितीन, राज ठाकरेंसोबत पोहोचवलंय का तुम्ही? राज ठाकरेंच्या कानावर हे सगळं भरपूर वेळा ह्या गोष्टी सगळ्या पोहोचलेल्या आहेत. अमित साहेबांपर्यंत पोहोचल्यात, राजसाहेबांपर्यंत पोहोचल्यात. आणि मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी माझा कडेलोट झाला आज, आणि तो कडेलोट मी स्वतःहून करून घेतलाय. तात्या, तुम्ही काहीशी भाऊक सुद्धा झालात. माझी पुढची दिशा जी असेल ती पुणेकर ठरवतील. तात्या, आम्ही फोटो बघितला तुमचं, पार तुम्ही लोटांगण घातलंय राजसाहेबांच्या. वयाची 25 वर्ष ज्या पक्षामध्ये, 48 वर्षातली 25 वर्ष ज्या पक्षामध्ये घालवलेली आहेत, त्यामुळे मला वाटतं की माझी जनता, माझे पुणेकर माझा काय निर्णय असेल तो ठरवतील. तात्या, आता तुम्ही पवार साहेबांना देखील भेटलात 2 दिवसांपूर्वी. संघटना माझी कुठलाही माझा विषय नाहीये. मला जो काही निर्णय द्यायचा असेल तो मी भविष्यात देईल. आता एवढे कार्यकर्ते तुमच्या सोबत प्रवेश करणार का? खाली होतो आता तुमच्या सोबत प्रवेश करणार हे सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. जर आपण बघितलं तर वसंत तात्या या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत, आणि जर आपण बाहेर बघितलं तर प्रचंड अशी गर्दी आहे इथं सगळ्या कार्यकर्त्यांची. आणि आता वसंत तात्या नेमकी काय